पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। हिवाळी अधिवेशनात आमदार योगेशदादा कदम यांनी उपस्थित केला रक्तपेढीबाबत प्रश्न। किरण सामंत यांच्या निवेदनाच्या माध्यमातून लोकांच्या अडचणीसाठी निघाला मार्ग। रोटरी स्कूलच्या 6 विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेच्या द्वितीय पातळीसाठी निवड। आणि आता सुरुवातीलाच खेडवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आहे। नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी रक्तपेढीबाबत प्रश्न उपस्थित केला। खेड, चिपळूण आणि दापोली येथे प्रत्येकी 100 बेडची हॉस्पिटल सुविधा उपलब्ध आहे, परंतु एकाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी उपलब्ध नाही। त्यामुळे केवळ रक्त आणण्यासाठी 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, कारण फक्त रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शासकीय रक्तपेढी उपलब्ध आहे। आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब स्पष्ट करत आपण किती दिवसांमध्ये या सर्व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तपेढ्या सुरू करणार असा प्रश्न आमदारांनी मंत्री महोदयांना केला असता प्रस्तावावरती संबंधित विभागाच्या बैठकी आयोजित करून 2 महिन्यात हे प्रस्ताव मंजूर केले जातील असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले। अध्यक्ष महोदय, प्रश्न उपस्थित आहे तो रक्तपेढ्यांच्या मध्ये ॲलिकॉट मशीन इन्स्टॉल करण्याच्या बाबतीमध्ये आहे। दुर्दैवाने आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल हे रत्नागिरीला आहे 300 बेडचं, माझ्या खेडला 100 बेडचं हॉस्पिटल आहे, चिपळूणला 100 बेडचं हॉस्पिटल आहे, दापोलीला 100 बेडचं हॉस्पिटल आहे, एकाही हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी नाही। दुर्दैवाने हा प्रश्न आमच्याकडे उपस्थितच होत नाही। म्हणजे ॲलिकॉट मशीन इन्स्टॉल करायच्या त्याच्या अगोदर रक्तपेढ्या तरी आपण महाराष्ट्रामध्ये आपण उपलब्ध केल्या पाहिजेत। जर का रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये फक्त एकच शासकीय रक्तपेढी असेल, आम्हाला 100 किलोमीटर प्रवास फक्त रक्त आणण्यासाठी करावा लागतो। माझी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विनंती आहे, माझा प्रश्न आहे की आपण किती दिवसांमध्ये हे जेवढे सिव्हिल हॉस्पिटल आहेत त्या सगळ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किती दिवसांमध्ये आपण रक्तपेढ्या सुरू करणार। नाशिक पुणे महामार्गावरती शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर शिरल्याने अपघात होऊन 4 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलं। या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य शासन करेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळेस बोलताना सांगितलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या गॅस कनेक्शनचे ई-केवायसी करण्याचं काम सुरू आहे। ठिकठिकाणी असलेल्या एजन्सीजमध्ये ग्रामीण भागातील गॅस कनेक्शन धारकांची गर्दी होते। दरम्यान किरण सामंत आपल्या कार्यालयात जात असताना मारुती मंदिर येथील एका गॅस एजन्सीकडे ग्रामीण भागातील महिलांना जाताना पाहिले असता त्यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गॅस कनेक्शन धारकाला शहरात येणे ही बाब खर्चिक आणि वेळकाढू असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच किरण सामंत यांनी तात्काळ रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये ई-केवायसी कॅम्प आयोजित करण्याचे निवेदन सादर केले। सदर निवेदनाची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना अर्जाप्रमाणे कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले। त्यामुळे किरण सामंत यांच्या निवेदनाच्या माध्यमातून लोकांच्या अडचणीसाठी मार्ग निघाल्याचे आता बोलले जाते। ऑक्टोबरमध्ये विज्ञान ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड प्रथम पातळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता निहाय 22 सुवर्ण पदके पटकावली आहेत, तर 6 विद्यार्थ्यांनी इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेच्या द्वितीय पातळीवरती आपले स्थान निश्चित केलंय। शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा आणि व्याकरण यावर आधारित दरवर्षी इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षा ही आयोजित केली जाते। या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग दर्शवत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे।
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यशस्वी विद्यार्थ्यांमधील सई कदम, कृष्णेंदू बॅनर्जी, चिन्मय ठाकरे, सिद्धी गांगल, समर्थ खडपेकर, आर्या वैशंपायन या अशा 6 विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेच्या द्वितीय पातळीवरती आता परीक्षेसाठी निवड झाली आहे। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी या संस्थेच्या इतर आस्थापना आणि ICTC विभाग, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये मोफत HIV तसेच मोफत CBC तपासणी शिबिर संपन्न झालं। या शिबिराचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर परेश मळणगावकर यांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाला ICTC विभाग प्रमुख मस्के आणि गाडगे यांच्यासह ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे, ज्ञानदीप वास्तुकला महाविद्यालय प्राचार्य ओंकार कुलकर्णी आणि ज्ञानदीप शिक्षण प्रसारक संस्थेचे रजिस्ट्रार सीताराम पंत जामकर हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमात सुमारे 79 व्यक्तींची आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पार पडली आहे। तसेच ICTC विभाग प्रमुख मस्के यांनी HIV आणि जनजागृतीची शपथ दिली आहे। डॉक्टर परेश मळणगावकर यांनी मुलांना HIV या आजाराबद्दल आणि त्याच्या होणाऱ्या प्रसाराबद्दल सविस्तर माहिती दिली। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे 16 आणि 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत पाटणे लॉन येथे, तर 18 आणि 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत नूतन विद्या मंदिर मैदान मंडीडगड येथे नशामुक्ती मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। पाटणे लॉन येथे मोटिवेशन स्पीच प्रोफेसर ओंकार चंद हे मार्गदर्शन करणार आहेत। 15 तारखेला सकाळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड येथे नशामुक्ती अभियानाचे उद्घाटन होणार आहे। तरी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे। घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी। मुकादम रॉयल आर्केड, लक्झरियस 2 आणि 3 BHK फ्लॅट्स, शॉप्स आणि ऑफिसेस महारेरा रजिस्टर्ड। तुमच्या स्वप्नातलं घर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। 24 तास पाणी सुविधेसह भूकंप विरोधी बांधकाम, 6 ऑटोमॅटिक लिफ्ट्स, स्कर्टिंग ग्रेनाइट फ्लोरिंग, दर्जेदार कंपनीच्या स्लाइडिंग खिडक्या आणि दरवाजे, अँटीस्किड बाथरूम फ्लोरिंग, ब्रँडेड क्वालिटी फिटिंग आणि सॅनिटरी वेअर, ISI स्टँडर्ड कन्सिल्ड कॉपर वायरिंग मॉड्युलर स्विचेस सह सुपिरियर फिनिश प्लास्टिक पेंट वॉल्स। प्रत्येक रूम मध्ये मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळत्या हवेसह लवकरात लवकर आपला फ्लॅट बुक करा। मुकादम रॉयल आर्केड, मुकादम डेव्हलपर्स, मुकादम ब्रदर्स, मुकादम लँडमार्क जवळ खेड। संपर्क शमशुद्दीन मुकादम 8975101212, 9422628047 आणि परवेज मुकादम 9422422613 आणि 9119594953। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दीपवाहिनी। खेड येथील भरणे नाका परिसरातील साई रिसॉर्ट मध्ये 1 जानेवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता नारी सन्मान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। जन्मापासून मृत्यूपर्यंत स्वतःचं आयुष्य दुसऱ्यासाठी व्यतीत करणारी व्यक्ती म्हणजे नारी आणि अशाच नारींचा सन्मान करावा या उद्देशाने MA काझी यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि होतकरू महिलांचा सन्मान करण्यासाठी या नारी सन्मान सोहळ्याचं आयोजन केलंय। तरी या कार्यक्रमाला खेडवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले। खेड येथील श्रीमान चंदूलाल शेठ प्रायमरी स्कूल मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 13 डिसेंबर रोजी सुवर्ण संजय मोदी यांच्या हस्ते विद्यार्थी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी संचालिका अलका बुटाला, माधवी बुटाला, संगीता तलाठी, शिल्पा कोळेकर, स्नेहलता गरुड, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष भक्ती बारेकर,
उपाध्यक्ष अश्विनी वडके, डॉक्टर वेद तलाठी, निमंत्रक संचालक गरुड सर, ॲडमिन प्रियंका नाईक, मुख्याध्यापक चव्हाण सर, हुलगे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी लहानग्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. 13 डिसेंबर 2023 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडांगणामध्ये सकाळी 9 वाजता वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रमुख मान्यवर म्हणून खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे, खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी प्रशांत सदानंद भारदे. मी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. आज आम्ही या ठिकाणी आमचे सगळे जे राष्ट्रीय खेळाडू आहेत ते या ठिकाणी मशाल रॅली या उपक्रमासाठी एकत्र आम्ही जमलेलो आहोत. आमचे सगळे स्पोर्ट्स शिक्षक आहेत, सगळे आमचे स्पोर्ट्स चॅम्पियन स्टुडंट आहेत. हे सगळे राष्ट्रीय खेळाडू आहेत. मग त्यामध्ये स्केटिंग असेल, कराटे असेल, तायक्वांदो असेल, योगा असेल, मल्लखांब असेल, या सगळ्याच खेळ प्रकारातील हे सगळे यशस्वी विद्यार्थी आहेत. आणि आजपासून आमच्या विद्यालयामध्ये स्पोर्ट्स सुरू होत आहेत. तर या स्पोर्ट्सच्या उद्घाटनाची सुरुवात आम्ही या मशाल रॅलीने करत आहोत. आणि या मशाल रॅलीमध्ये आम्ही सर्व अगदी हिरिरीने सहभाग घेत आहोत. आणि त्या शाळेमध्ये देखील आमच्या मैदानावरती आमचा आजचा जो कार्यक्रम आहे, उद्घाटनाचा कार्यक्रम, तो देखील अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत. तरी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. आणि आता पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाला 13 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. स्थानकातील बुकिंग आणि वेटिंग हॉलमध्ये ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रेल्वे स्थानकाला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकातून शिताफीने बाहेर काढले. आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठीचे काम शर्थीने सुरू करण्यात आलं. ही आग नेमकी कशामुळे लागली असा प्रश्न प्रवाशांकडून आता उपस्थित केला जातोय. वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.